या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये 10 जागेंवरनं मतभेद आहेत। या 10 जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते। अनेक राऊंड चर्चा झाल्या, परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे। हा एक भाग आहे। दुसरा भाग त्याच्यामध्ये 5 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही। कुणाला द्यायचं 5 जण त्या जागा मागतात आहेत, एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समझोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत। वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल, त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, फ्रेंडली फाईट करणार का, याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमचं मिटवा। हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेनिताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली, महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया। परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्या पुढे मांडलेली आहे। आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल। आम्ही असणारा आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत। सर, राहुल गांधी जे आहेत ते त्याची यात्रा भारत न्यास यात्रा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, नंदुरबारमध्ये येत आहेत। भारत जोडूनंतर काही यात्रा महाराष्ट्रात कसं पाहता येतं? तो त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचं असणारं कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकारही असं मी त्या ठिकाणी मानतोय। पण त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टीएमसी यांनी काँग्रेस बरोबर समझोता न करता 42च्या 42 जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे। माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत, मुंबईमधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असणारं केली। त्यावेळेस मी त्यांना असणारा धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता, तो म्हणजे की राहुल गांधी मार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्या मार्फत आपण जे आहे ते
एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे. ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत. तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आपल्याबरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असणारा शंका होती. त्याच्या दोन कॅज्युअलिटीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत. एक नितीश कुमार कि ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं कि हमने आपसे पहले भी कहा था कि ये आपके साथ में बैठेंगे लेकिन ईमानदारी के साथ नहीं बैठेंगे आणि म्हणून त्यांनी सोडलं आणि पुन्हा तो बीजेपी बरोबर गेला अशी परिस्थिती. तीच गोष्ट आपण बघत असाल तर ममता बॅनर्जीने सुद्धा हे केलं आणि आता ममता बॅनर्जींनी 42च्या 42 जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या. राहिली आता युती गुजरातमधली झालेली आहे, कर्नाटक दिल्लीमधली आप बरोबर झालेली आहे. ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने ही सगळा रोल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील. भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे. याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं. सर फायनली महाविकास आघाडीमध्ये किती जागा अपेक्षित आहे तुम्हाला? शेवटी ती एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना. त्यांची जी भांडणं मिटली नाही तर काय, हा प्रश्नच उद्भवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अमरावतीमध्ये स्थानिक वंचित आघाडी सर्व ठिकाणी जागा सोबत लढून आपण जागाबाबत काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ. यांची युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ. महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करतोय. मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारी जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देत. हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली. आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही. 2014 मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिलेला होता. यावेळी काय? मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत. मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे. त्या केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही. तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अन गव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागले. 4-5 दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार पण सुद्धा सुरू केलेला आहे नवनीत राणांनी. प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे.
अजून उमेदवारी निश्चित नाही. भाजपच्या कमळावर आहे का अपक्ष आहे Validity का? त्यांची Validity final होती. चार दिवसात निकाल लागला. त्यांची व्हॅलिडिटी राहते की नाही हे निश्चित नाही. शेती- मात्र ते कॉन्फिडंटली जी लागलेलं आहे. काही व्हॅलिडिटी देण्यात आली होती ती रद्द करण्यात आली होती आणि म्हणूनच असताना फ्रॉडलंट पेपरची केस बोलून कोर्टामध्ये चाललेली आहे. तुम्ही स्वतः सर आनंदराव अडसूळ या संदर्भात 22 तारखा ज्या आहे नवनीत राणेंनी मॅनेज केला असा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता. सुप्रीम कोर्टावर त्यांनी स्वतः ताशेरे सुद्धा बोललेले होते की सुप्रीम कोर्ट नवनीत राणा दाम्पत्य मॅनेज करत आहे म्हणून. नाही, आज मला कळलं 22 तारखा जी आहे ते नवनीत राणा आणि रवी राणांनी स्वतः मॅनेज केलेल्या होत्या. सुनावणी होऊ दिलेली नाही. कुठेतरी कोर्टाचा भाजपच्या समर्थनात असल्यामुळे कुठेतरी कोर्ट न्यायालयावर ते दबाव टाकतो असा आरोप केला. असे जे न्यायालय केंद्र शासनाला की जे पॉलिटिकल बॉन्डवरती लेफ्ट अँड राईट घेऊ शकतं ते एका व्यक्तीसाठी मॅनेज होऊ शकतं हे म्हणणं मला वाटतं असताना फारफेस्ट आहे. आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले तो माझ्या अंदाजानं वेडा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी आता सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम करून घेईल. थँक्यू. सर संजय राऊत असं म्हणाले की मी कुठलं खोटं बोले हे सांगावं. आता जे प्रतिक्रिया येईल समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागेंचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा. आणि दुसरं 5 जागा ज्या एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागेंचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा. असंही म्हणाले की 5 जागा प्रकाश आंबेडकरांना मी द्यायला तयार आहे. महाविकास आघाडी बरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत